नमस्कार, स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला आम्हाला माहिती मिळाली की जबलपूरहून एक दहीचा ट्रक येणार आहे, ज्याच्यामध्ये रस्टेड टीन मध्ये भरलेलं दही, ज्या दहीसाठी कोणतेही विक्री बिल उपलब्ध नाही, त्याच्याकडे कोणताही परवाना नाही, असा दह्याचा स्टॉक येणार आहे। त्या अनुषंगे आम्ही सकाळी 6 वाजता दही बाजार परिसरामध्ये तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जवळपास 8 वाजता दह्याचा हा ट्रक आला। त्याच्यानंतर दह्याच्या ट्रकाच्या ड्रायव्हरला विचारलं असता त्याने सांगितलं की मी हे दही जे आहे ते जबलपूरहून ह्याच कंडिशनमध्ये आणलं आहे, ज्या कंडिशनमध्ये ते आहे। त्याला आम्ही कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे त्याच्याबद्दल कोणतेही कागदपत्र आढळले नाही, परवानाही आढळला नाही किंवा विक्री बिल पण आढळले नाही। त्यानुसार मग आम्ही सदरचा ट्रक इथे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणलेला आहे। तिथे आणल्यावर त्या ट्रकच्या दह्याचं सॅम्पल घेण्यात आलेलं आहे आणि ते सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर लॅबचा प्रयोगशाळेचा जो काही रिपोर्ट येईल त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याच्यावर दंडात्मक होईल की न्यायात्मक कारवाई होईल ते पुढे ठरेल। पण आजच्या घडीला हे जे टीन मध्ये जे दही आहे ते रस्टेड टीन आहेत, पूर्ण गंज लागलेले टीन आहे, त्याचं जे गंज आहे तो दह्यामध्ये सुद्धा पडत आहे, त्यामुळे ते खराब आहे आणि त्याला स्टोरेज कंडिशन ते फुलफिल करत नाही आणि त्याच्याकडे कोणतेही खरेदी बिल विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे कोणताही अन्न परवाना नाही। या अटींवर आम्ही हे सर्वच दही पेरिशेबल असल्यामुळे, नाशवंत असल्यामुळे आम्ही हे आता नष्ट करणार आहोत। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।